जलगांव शहर के आकाशवाणी चौक पर गैस सिलेंडर की कीमतों में बढ़ोतरी के खिलाफ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट द्वारा अनोखा प्रदर्शन किया गया है। कार्यकर्ताओं ने थाली पीटते हुए भीख मांगकर विरोध प्रदर्शन किया है। विरोध प्रदर्शन के दौरान राकपा पदाधिकारियों द्वारा सड़क जाम किए जाने के कारण कुछ समय के लिए यातायात बाधित रहा। केंद्र सरकार के खिलाफ जोरदार नारेबाजी कर विरोध भी जताया गया। इस प्रदर्शन में भारी संख्या में वहां की स्थानीय महिला और प्रमोद पाटिल जिलाध्यक्ष राष्ट्रवादी शरद गुट की भी मौजूद रहे। हम आपको बता दें कि देश में आज से 50 रुपये की बढ़ोतरी के साथ घरेलू गैस सिलेंडरों के दाम बढ़ा दिए गए हैं, जिसमें पूरे देश में प्रदर्शन इस वक्त हो रहा है। प्रदर्शन कर रहे लोगों का क्या कुछ कहना है, आइए हम आपको सुनवाते हैं। त्यावेळी ज्यांनी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या आणि लाडक्या बहिणी म्हणून त्यांना 1500 रुपये जाहीर केले, त्या गोष्टीला 1 वर्ष होत नाही। त्याच्यात त्या लाडक्या बहिणींचं घरातलं किचन स्वयंपाकाच्या घरामध्ये कुठेतरी बजेट कोण म्हणणार आहे ना। काल त्यांनी 50 रुपये हे सिलेंडरचे महाग केलेले आहेत। भविष्यामध्ये हे सिलेंडर जनतेला 1500 ते 2000 पर्यंत पण करतील। यांचं जे मनमानी चालू आहे सरकारचं की आमच्याकडे पैसे नाही आहे, सरकारला भीक लागलेली आहे म्हणून आम्ही आज भीक मागून आंदोलन केलेलं आहे। भीक पण मागितलेली आहे। ते कलेक्टर साहेबांना आम्ही सबूत पाठवणार आहे आणि त्यामार्फत आम्ही सरकारला पाठवणार आहेत। या सरकारने येताना लाडक्या बहिणी एवढं कौतुक केलं, त्याच लाडक्या बहिणीला आज आम्हाला स्वयंपाकघरामध्ये आज आम्हाला त्याला तोंड द्यावं लागतं। प्रत्येक प्रचंड अशी महागाई झालेली आहे। प्रत्येक गोष्ट हळूहळू वाढ करतायत आणि एकीकडे सांगतात की आमची महागाई झालेली सरकारची पोझिशन नाही, दुसरीकडे यांचे स्वतःचे आमदार खासदारांचे भत्ते वाढलेले आहेत। त्यांना सर्वसामान्य शेतकरी आज वाऱ्यावर सोडून दिलेले, जनते भयभीत झालेली आहे आणि 5 वर्षात हे मनमानी कारभार करणार आहेत। कारण हे बहुमतात आलेल्यामुळे हे कुणाचं ऐकायला पण तयार नाहीत। आज जे सिलेंडरचे प्रचंड भाव वाढलेले आहेत, भविष्यात हे भाव वाढत जाणार आहे, म्हणून आज आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत। करण्यात आले सिलेंडर दरवाढी विरोधात आज जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं ग्रामीण आणि शहरच्या वतीनं या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। सरकारने जी गॅस दरवाढ केलेली आहे 50 रुपयांनी, त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी रस्ता रोको आणि कटोऱ्यामध्ये भीक मागो आंदोलन करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी माता भगिनींनी आणि रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी देखील त्या कटोऱ्यामध्ये 10-20 रुपये टाकले आणि सरकारला पाठवा, या सरकारला एवढी भीक लागली आहे का? वारंवार गॅस त्या ठिकाणी वाढवले जात आहेत, त्याचा निषेध आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे।